दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 29 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आणि वीर धरणामधली नेमकी काय स्थिती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। खरं तर पाठीमागच्या 3 दिवसापासून भीमा नदीकाठी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। पूर ओसरायची परिस्थिती थोडीफार वाटत असतानाच पुन्हा आणखी वीरचा विसर्ग कमी होतोय, वाढतोय। त्यामुळे भीमा नदी आहे ती जवळपास 1 लाखचा जो विसर्ग आहे तो विसर्ग हा कायम आहे। त्यामुळे आज नेमकी उजनीची स्थिती काय, वीरची स्थिती काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आज सकाळची 6 वाजता जर अपडेट आपण पाहिली तर दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग किंचितसा कमी झालाय की जो 75,000च्या वर काल गेला होता तो आज सकाळी 6 वाजताच्या अपडेटनुसार तो 74,337 क्युसेक्स इतका झालाय। आणि पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं धरण व्यवस्थापनाच्या वतीनं जो काही विसर्ग सोडला जातोय भीमा नदीमध्ये तो 90,000 विसर्ग हा कायम करण्यात आला आहे। 1600 क्युसेक जे आहे ते वीज निर्मितीसाठी त्यांनी ते साठ्यात ठेवले, म्हणजे 91,600 क्युसेक्स हा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडला जातोय। मात्र दुसरी अपडेट आपल्यासमोर अशी येते की वीर धरणातून जे काही नीरा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जाते ते काल दुपारपर्यंत 1:30 वाजेपर्यंत कमी करण्यात आलं होतं। ते जवळपास 5,900 क्युसेक्स पर्यंत करण्यात आलं होतं। मात्र रात्री मिळालेल्या अपडेटनुसार रात्री 10:30 वाजता वीर धरणातून जवळपास 33,809 क्युसेक्स एवढा विसर्ग नीरा नदीच्या पात्रामध्ये सोडला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण सातारा जिल्हा यांच्याकडून मिळते। खरं तर ही थोडीशी चिंताजनक बातमी आहे, कारण वीरमधून सोडलेलं पाणी संगम मार्गे हे भीमा नदीमध्ये मिसळतंय। त्यामुळे पुन्हा आता ही भीमा नदी पाणी पातळी ती पुन्हा आणखी थोडीफार वाढणार आहे। काल विसर्ग कमी केल्यानंतर पूरस्थिती कुठतर आटोक्यात येईल असं वाटत होतं, मात्र आता रात्री सोडलेला जो 33,000 विसर्ग आहे तो 33,000 विसर्ग आणि उजनीतून सोडला जाणारा 90,000 विसर्ग हे जर आपण पाहिलं तर जवळपास 1,23,000 क्युसेक विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रामध्ये येऊ शकतो। त्यामुळे भीमा नदी ही पुन्हा काही दिवस ही अशी दुथडी भरून आणि पूरसदृश परिस्थिती या ठिकाणी राहणार आहे अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते। वीर धरणाचे जे काही अपडेट कमी जास्त झालं असेल ते तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करूच।